अणुऊर्जेवर आधारित कांदा महाबँक प्रकल्प जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवण्याची घोषणा केलेली आहे आणि याचा कितपत जो फायदा आहे तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नेते आहेत। काय सांगाल, याचा जो फायदा आहे तो कितपत आपल्याला शेतकऱ्यांना होऊ शकतो? नाही, काल मुख्यमंत्र्यांनी जी काही कांदा महाबँक जे आहे अणुऊर्जेवर आधारित याच्यासाठी साठवणुकीचा कांदा आहे तो जास्त कालावधी टिकला पाहिजे, हे जर शासनाचं धोरण आहे तर आमचं कांदा उत्पादक महाराष्ट्रातले जे सर्व शेतकरी यांचं एक म्हणणं आहे की आमच्या कांद्याला भाव मिळणे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आम्ही कांदा जो पिकवतो उत्पादन खर्चापेक्षा अधिक आम्हाला दर मिळाला पाहिजे, हा आमचा शेतकऱ्यांचा अधिकार आहे। पण दुर्दैवाने मागच्या वर्षभरापासून केंद्र सरकारने कांद्यावर जे 40% निर्यात शुल्क लागू केलेलं आहे, आता $550 किमान निर्यात मूल्य जे कांद्यावर आहे हे हटवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ केंद्राकडे पाठपुरावा करायचं सोडून दिलं आणि हा आता निवडणुकीच्या आता जी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कुठंतरी खुश करण्यासाठी हा निर्णय केला आहे का? कारण कांदा साठवला तो टिकला याचा शेतकऱ्यांना जरूर नक्कीच आनंद होणार आहे, परंतु कांद्याला भाव मिळणं त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे। कारण शेतकऱ्याचा वर्षानुवर्षे उत्पादन खर्च वाढत चालला आहे, त्या तुलनेत कांद्याला दर मिळत नाही। तर दर वाढण्यासाठी जे शासनाकडून प्रयत्न व्हायला पाहिजे, कारण महाराष्ट्र हे देशातलं मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, ते मात्र करत नाही। आणि यापूर्वी लासलगावमध्ये जे आणि राहुरीला गेल्या 20 वर्षापासून लासलगावमध्ये या पद्धतीने कांद्याची साठवणूक होते, किती लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि याच्यावर होणारा खर्च नेमका काय आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आता जे कांद्याचं चाळींचं अनुदान आहे, हे जे रोजगार हमी योजनेतून मिळणारं त्याचं अनुदान शासनाने वैयक्तिक शेतकऱ्यांना बंद केलं आहे, तिथंही शेतकऱ्यांची नाराजी आहे। तर शेतकऱ्यांना हे अनुदान 100% देण्यासाठी कालच्या बैठकीत निर्णय व्हायला हवा होता आणि अशा कांद्यासंदर्भातल्या महत्त्वपूर्ण बैठकींसाठी राज्य सरकारने आम्ही ज्या महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं गेल्या 10 वर्षापासून नेतृत्व करत आहे, तर आमच्यापैकी काहींना तिथं बोलणं गरजेचं आहे आणि आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत ज्या मागच्या काही वर्षांपासून आम्ही सतत राज्य सरकारकडे करत आहोत, तिथं मात्र राज्य सरकार निर्णय घेत नाही। त्या महत्त्वाच्या मागण्यामध्ये आम्ही कांद्याचं स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करा ही मागणी केलेली आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कांदा पिकतो अशा कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये कांद्यावरती प्रक्रिया उद्योग सुरू करा ही मागणी राज्य सरकारकडे केली आहे। कांदा महामंडळाला किमान 5,000 कोटीची तरतूद करावी ही मागणी केलेली आहे। याच्यापैकी कुठलेही निर्णय राज्य सरकार घेत नाही, म्हणजे आमची जी प्रमुख मागणी आहे त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करायचं आणि जे आम्ही मागत नाही ते सरकारने स्वतःहून द्यायचं। या सगळ्या प्रकरणामुळं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळायचं झालं तर त्यांच्या कांद्याला दर मिळणं हा सर्वात कळीचा मुद्दा आहे, तिथं मात्र सरकार कमी पडतंय। नक्कीच वारंवार सरकारकडून नाफेड असेल, त्यानंतर अनेक जे आहेत आता सामूहिकरित्या कांदा चाळींना त्यांनी अनुदान देण्याचं ठरवलंय, अशा पद्धतीचं उपाययोजना केल्याचं सांगितलं जात आहे। मात्र हा जो प्रकल्प आहे याचा शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो का, किंवा शेतकरी जे आहेत कांदा उत्पादक ते याचा कितपत स्वतःसाठी फायदा करून घेऊ शकतात? नाही, आता हे विरोधाभास आहे। एकीकडे सरकारला सामूहिक पद्धतीने कांदा साठवण्यासाठी आता त्यांना पुढे योजना आणायची आहे आणि एकीकडे जे अणुऊर्जा आधारित जे कांदा महाबँक उभारायचे म्हणताय, तर कांदा टिकवा किंवा कांद्याचा अधिक काळ तो चाळीमध्ये साठवून राहावा याचा शासनाचा उद्देश आहे। परंतु कांदा 2024ला साठवलाय, तो 2024ला त्याला दर भेटला पाहिजे, तो अजून 2 वर्षांनी दर वाढला तर आता शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याला कवडीमोल दराने विकून फायदा काय होणार आहे? त्याच्यामुळे कांद्याचे उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळण्याची जी शासनाचं धोरण आहे ते निर्माण करणं गरजेचं आहे। त्यासाठी केंद्राने राज्यांनी जसं सरकार आता माहितीचं केंद्राचं आहे आणि राज्याचं आहे, तसं त्या शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादकांसाठी शासनाने कांद्याचे शाश्वत दर मिळणं, उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळणं याच्यासाठी सरकारकडून प्रयत्न होणं गरजेचं। कुठेतरी लोकसभेला कांदा प्रश्नावरून जो सत्ताधाऱ्यांना फटका बसला, त्यामुळे आता विधानसभेच्या तोंडावरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं काही प्रलोभन दिलं तर असं आपल्याला म्हणायचं आहे? नाही, हे 100% सत्य आहे। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा पट्ट्यात जो शेतकऱ्यांकडून जो लोकसभेच्या उमेदवारांना जो महायुतीच्या उमेदवारांना जो मतदानातून फटका बसला त्याचं प्रमुख कारण होतं कांद्यावरची निर्यात बंदी, त्याच्यावरती असलेले 40% निर्यात शुल्क, त्याच्यावरचं आधीचं $800 किमान निर्यात मूल्य, आताचं $550 किमान निर्यात मूल्य आणि निर्यात काढण्याला केलेला उशीर, जी निर्यात बंदी केली होती ती हटवण्यासाठी जो उशीर केला, या सर्वाचा परिपाक म्हणून कांदा उत्पादकांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केलं आणि ते ठणकावून केलं, सांगून केलं। त्याचं कारण असं आहे की शेतकरी हा जो काबड कष्ट करतो त्याला त्याच्या कांद्याचा उत्पादन खर्चावर आधारित अधिकचा दर मिळाला पाहिजे, हा शेतकऱ्याचा अधिकार आहे। त्याच्याबद्दल कांदा उत्पादकांनी तो धडा जो आहे लोकसभा निवडणूक दाखवला आणि आता जर विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी जर असं काही पावलं उचलत आहे अशी शेतकऱ्यांची भावना झालेली आहे, परंतु त्याऐवजी भाव जो आहे शाश्वत तो मिळण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होणं गरजेचं। नक्कीच आपण बघितलं अशा पद्धतीने ज्या प्रतिक्रिया आहेत त्या व्यक्त होत आहेत। खरं तर
निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीचे प्रकल्पांना राबवतात, थेट शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दरवाढीत भाव मिळवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा पद्धतीची जी मागणी आहे ती कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.